म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे। सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली। अनेक राजकीय नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सगळ्यात हाय व्होल्टेज लढत असलेली बारामती, तिथे अजित पवार आणि युगेंद्र पवारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया। आपल्या परिवारातलीच एखादी व्यक्ती उभी राहते त्यावेळेस आपण कुठल्याही परिस्थिती म्हणजे आम्ही नेहमीच कुठली निवडणूक असेल तर आम्ही गांभीर्याने घेत असतो आणि लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो। मला ही निवडणूक विकासावर न्यायची होती। मला ही निवडणूक सकारात्मक दृष्ट्या कुणावरही टीका टिप्पणी न करता लढायची होती। त्याच्यामुळे मी आणि आमचे जे काही समर्थक होते, माझे प्रचार करणारे सहकारी होते, त्यांनी पण हीच भूमिका घेतली। आम्ही सगळ्यांनी आता भरपूर महिन्यापासून सगळ्यांनी खूप कष्ट घेतले, सगळे खूप फिरले आणि आम्हाला एक विश्वास आहे की जे बारामतीची लोक आहेत ते पवार साहेबांना विसरणार नाही आणि आम्हाला ते आशीर्वाद देतील हा एक विश्वास आहे। राज्यातली सर्वात हाय व्होल्टेज लढत म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातली ही लढत अत्यंत चुरशीची ठरणार आहे। शरद पवारांनीही पत्नी प्रतिभा पवारांसह आज मतदानाचा अधिकार बजावला। दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा पत्नी सुनेत्रा पवारांबरोबर मतदान केलं। एकंदरीतच अतिशय भावनिक अशा पातळीवर मतदारांसाठी सुद्धा असलेली ही लढत आहे। त्यामुळे अतिशय प्रतिष्ठापणाला लावत, सगळी ताकदपणाला लावत अजितदादा असू देत किंवा शरद पवार आणि युगेंद्र पवार यांनी सर्वांनीच इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्रचार केले होते, लोकांशी भेटीगाठी केलेल्या होत्या आणि असा प्रचाराचा धुरळा पाहिल्यानंतर आज दोन्ही बाजूने मतदान होताना सुद्धा आपण पाहतोय। शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांसह